ह्या गोष्टी गुप्त ठेवत नाही, म्हणूनच सगळं उलटं होतं. मच्छिंद्रनाथ बाबांचा इशारा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. रहस्याचे महत्त्व. आपल्या संकल्पना आणि योजना जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्या जगाला सांगू नका. मच्छिंद्रनाथ बाबा म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांची वाच्यता अकाली करता तेव्हा त्यातील शक्ती क्षीण होते, ऊर्जेचा ओघ विखुरला जातो. जसे झाडाचे मूळ जमिनीत गुप्त असते म्हणून वृक्ष फळाफुलांनी बहरतो, तसेच तुमच्या कल्पनेचे मूळ गुप्त ठेवा. लोक तुमची प्रशंसा करतील अशा आशेने बोलू नका. शांत राहून काम करणे हीच खरी साधना आहे. तुमची प्रगती जेव्हा जगासमोर येईल तेव्हा ती शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरेल. म्हणूनच शुभ कार्याची सुरुवात नेहमी मौनाने आणि गुप्ततेने करा. भाग 2. दृष्ट लागणे. जगात सर्वच लोक तुमचे हितचिंतक नसतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाच्या गोष्टी सर्वांना सांगता तेव्हा नकळत अनेकांच्या असूयेचा सामना करावा लागतो. यालाच आपण दृष्ट लागणे म्हणतो. ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या कामात अडथळे निर्माण करते. बाबांचा इशारा आहे की लोकांच्या नजरेत येण्यापूर्वी स्वतःला सिद्ध करा. तुमची प्रगती ही वाघाच्या पावलांसारखी शांत हवी. जेव्हा शिकार समोर येईल तेव्हाच जगाला तुमच्या ताकदीचा अंदाज येऊ द्या. आपले सुख आणि समृद्धी केवळ आपल्यापर्यंत मर्यादित ठेवणे हाच संकटांपासून वाचण्याचा सर्वात प्रभावी आणि सोपा मार्ग आहे. संयम बाळगा. भाग 3. ऊर्जेचा अपव्यय. बोलण्याने मनातील संकल्पशक्ती खर्च होते. मच्छिंद्रनाथ बाबा सांगतात की विचार कृतीत उतरवण्यासाठी जी ऊर्जा हवी असते ती आपण बोलण्यात वाया घालवतो. जेव्हा तुम्ही कुणाला काही सांगता तेव्हा मेंदूला ते काम पूर्ण झाल्याचा आभास होतो आणि उत्साह कमी होतो. म्हणूनच मी हे करणार आहे असे म्हणण्यापेक्षा मी हे केले आहे हे दाखवून देणे श्रेष्ठ. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमची आंतरिक शक्ती बाहेरील कोलाहलात हरवू देऊ नका. जितके जास्त मौन पाळाल तितका तुमचा संकल्प अधिक दृढ होईल. कृती ही शब्दांपेक्षा नेहमीच जास्त सामर्थ्यवान असते, हे विसरू नका. भाग 4. नियोजनाची गोपनीयता. युद्धाचे नियोजन कधीही शत्रूला सांगून केले जात नाही. जीवन हे देखील एक युद्ध आहे. तुमचे पुढचे पाऊल काय असेल हे फक्त तुम्हालाच माहीत हवे. जर तुमची योजना इतरांना कळाली तर ती उधळून लावणे सोपे होते. बाबांचा उपदेश आहे की आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी वर्तमानातील हालचाली गुप्त ठेवा. जे लोक तुमची प्रशंसा करतात तेच कदाचित तुमच्या मार्गात अडथळे आणू शकतात. सावधगिरी बाळगणे हाच शहाणपणा आहे. तुमचे गुपित तुमच्या हृदयात खोलवर जपून ठेवा. जेव्हा यश मिळेल तेव्हा ते आपोआप दिसेल. तोपर्यंत तुमची चाल कोणालाही समजू देऊ नका. भाग 5. कौटुंबिक सौख्य. घरातील गोष्टी चार चौघात सांगणे हे दुःखाचे मूळ आहे. पती पत्नीमधील प्रेम असो किंवा घरातील छोटे वाद, ते घरांच्या भिंतीच्या आतच राहू द्या. मच्छिंद्रनाथ बाबा म्हणतात, जेव्हा घराची गुपिते बाहेर जातात तेव्हा बाहेरील लोक त्यात हस्तक्षेप करू लागतात. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. सुख सांगाल तर मत्सर वाढेल, दुःख सांगाल तर लोक हसतील. आपल्या संसाराचे रक्षण करण्यासाठी शब्दांवर ताबा मिळवा. घराची प्रतिष्ठा ही केवळ गुप्तता पाळल्यानेच टिकते. आपले घर एक मंदिर आहे. त्याची पवित्रता जपण्यासाठी मौनाचा आधार घ्या. शांतता ही सुखी कुटुंबाची गुरुकिल्ली आहे. भाग 6. आर्थिक व्यवहार. तुमची कमाई आणि तुमची गुंतवणूक कधीही सार्वजनिक करू नका. पैसा हा लक्ष्मीचे रूप आहे आणि लक्ष्मी ही चंचल असते. बाबांचा इशारा आहे की संपत्तीचे प्रदर्शन केल्याने चोराची भीती कमी
पण मत्सराची भीती जास्त असते. जेव्हा लोकांना तुमच्या संपत्तीचा अंदाज येतो तेव्हा मदतीच्या नावाखाली फसवणूक करणारे वाढतात. आपल्या आर्थिक स्थितीबद्दल केवळ विश्वासू व्यक्तींनाच माहिती असू द्या. दिखावा केल्याने प्रतिष्ठा मिळत नाही, उलट संकटे ओढावून घेतली जातात. नम्र रहा आणि आपली प्रगती शांतपणे सुरू ठेवा. संपत्तीचे रक्षण हे केवळ तिजोरीने नाही तर जिभेवर नियंत्रण ठेवूनही केले जाते. भाग 7. आध्यात्मिक प्रगती. साधना आणि गुरुमंत्र हे अत्यंत वैयक्तिक असतात. तुम्ही किती जप करता किंवा तुमची भक्ती किती आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. मच्छिंद्रनाथ बाबांच्या मते आध्यात्मिक प्रगती ही गुप्त ठेवली तरच टिकते. प्रदर्शनामुळे अहंकाराचा जन्म होतो आणि साधनेत बाधा येते. तुमची भक्ती ही तुमच्या आणि ईश्वरामधील एक खाजगी संवाद आहे. ती जगाला दाखवून स्वतःची स्तुती करून घेऊ नका. जेव्हा तुमची साधना फळाला येईल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील तेज आणि स्वभाव जगाला सर्व काही सांगून जाईल. खरे भक्त कधीही आरडाओरड करत नाही. शांतता हीच ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी सर्वात जवळची वाट आहे. भाग 8. दान आणि पुण्य. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये ही म्हण मच्छिंद्रनाथ बाबांच्या शिकवणीत महत्त्वाचे आहे. केलेले पुण्य जर बोलून दाखवले तर त्याचे फळ नष्ट होते. दानाचा अर्थ त्याग आहे, अहंकार वाढवणे नाही. लोकांच्या कौतुकासाठी दिलेले दान हे केवळ प्रदर्शन ठरते. ज्या कामात प्रसिद्धीची हाव नसते तेच कार्य ईश्वराच्या चरणी रुजू होते. आपली सत्कर्मे गुप्त ठेवा, ती तुमची आंतरिक शुद्धी करतील. जेव्हा तुम्ही जगाच्या नजरेआड कोणाला मदत करता तेव्हा निसर्ग तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो. निस्वार्थ सेवा आणि गुप्तता हीच खऱ्या पुण्यकर्माची 2 प्रमुख लक्षणे मानली जातात. भाग 9. आपली कमजोरी. स्वतःच्या उणिवा किंवा कमकुवत बाजू सर्वांसमोर मांडू नका. लोक तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला नामोहरम करू शकतात. मच्छिंद्रनाथ बाबा सांगतात, स्वतःला आतून मजबूत करा आणि बाहेरील जगाला आपले धैर्य दाखवा. जर कोणी तुमची कमजोरी ओळखली तर तुमच्यावर विजय मिळवणे सोपे होईल. आपले दुःख कोणालाही सांगत बसू नका, कारण काळानुसार मलम लावणारे कमी आणि जखमेवर मीठ चोळणारे जास्त भेटतात. स्वतःचे आत्मबळ वाढवा. तुमची कमजोरी केवळ तुमच्या गुरूंना किंवा देवाला सांगा, जेणेकरून ती शक्तीत रूपांतरित होईल. सावध रहा, स्वतःचे रक्षण स्वतःच्या मौनाने करा. भाग 10. यशाचा आनंद. मोठ्या यशाची अपेक्षा असेल तर प्रक्रियेचा आनंद घ्या. निकालाची चर्चा करू नका. अनेकदा काम पूर्ण होण्याआधीच आपण विजयाचा जल्लोष करतो आणि तिथेच घात होतो. मच्छिंद्रनाथ बाबांचा इशारा आहे की शेवटच्या क्षणापर्यंत गाफील राहू नका. यश मिळाल्यावरही नम्रता सोडू नका. अतिउत्साहात काही गुप्त गोष्टी बाहेर पडण्याची शक्यता असते. संयम हा यशाचा दागिना आहे. जो माणूस आपले यश पचवू शकतो आणि गुपिते राखू शकतो तोच दीर्घकाळ टिकतो. तुमच्या कामाला बोलू द्या. तुम्ही स्वतः काही सांगण्याची गरज पडणार नाही. शांत राहून मोठे व्हा, कारण शांत समुद्रातच अथांग खोली असते. भाग 11. उपसंहार आणि आशीर्वाद. मच्छिंद्रनाथ बाबांची ही शिकवण केवळ नियम नसून सुखी जीवनाचा मंत्र आहे. गुप्तता म्हणजे लबाडी नाही, तर ती स्वतःच्या ऊर्जेचे रक्षण करण्याची कला आहे. जेव्हा तुम्ही या गोष्टी पाळता तेव्हा तुमच्या जीवनात एक प्रकारची स्थिरता आणि प्रसन्नता येते. उतावेळपणा सोडा आणि वेळेची वाट पहा. योग्य वेळ आल्यावर निसर्ग स्वतः तुमचे कर्तृत्व जगासमोर उजाळेल. हा 11 भागांचा प्रवास तुमच्या मनाला शांती आणि बुद्धीला नवी दिशा देवो. जो सावध राहतो तोच विजयी होतो. बाबांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. श्रद्धेने आणि संयमाने वाटचाल करा. यश नक्कीच तुमचे आहे.